शुभम पराभव जरी झाला तरी मात्र खूप चांगली कामगिरी, खूप चांगला खेळ तुम्ही या स्पर्धेमध्ये केला, या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. विशेष कॅप्टन म्हणून तुझं खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतोय. तुझ्या टीमचं खूप खूप आभार व्यक्त करतोय. संपूर्ण टीमने यायचं आहे, कारण आमचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेब, त्याचबरोबर रिग्नेश पाटील यांच्या सोबत आपलं एक फोटो सेशन होईल. प्रताप शेठ पाटील आपण यायचं आहे, कारण आपल्या सोबत फोटो सेशन होईल. मॅच सुरू करायची आहे. होऊ शकता आपण एक फोटो सेशन पराभूत संघाबरोबर, आणि या स्पर्धेचा एक नवीन हा उपक्रम आहे. मारा 11 कॅप्टन, सर्व टीमचे खेळाडू आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपण पराभूत जरी झालेला असला तरी संपूर्ण स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरी, मात्र पुढच्या स्पर्धेसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. पहिल्यांदा सुभाष तुम्हाला असं बघितलं की टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आतापर्यंत ज्या ज्या संघाने नाणेफेक जिंकली त्या त्या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कदाचित थोडंसं वातावरण जे आहे त्याचा अंदाज आहे एनकेस खालून संघाचे कॅप्टन फायदा उचलता आलेला नाही आहे. संधी होती खरं तर, फुल टॉस चेंडू होता, फायदा उचलता आला नाही बॅटरला, विनोदला. सौरभ आणि विनोद मागच्या मॅचमध्ये ठरलेला हिरो सौरभ नॉन स्ट्रायकरला उभा आहे. गोलंदाजीसाठी मार्गस्थ तुषार मार्गस्थ राईट आर्म. त्याला फटका खेळलेला, फायदा उचलता आला, चेंडू सरळ जातोय, तो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. बघा मॅच तुम्हाला एखादी मॅच तुम्ही एखाद्या बॅटिंगच्या जोरावर जिंकू शकता, पण स्पर्धा जिंकायची असेल तर तुमची बॅटिंग, तुमची गोलंदाजी आणि तुमचं क्षेत्ररक्षण ह्या तिन्ही गोष्टीवर तुमचं वर्चस्व असणं फार गरजेचं आहे, प्रभुत्व असणं फार गरजेचं आहे. चॅम्पियन होण्यासाठी तुम्हाला या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तुषार जवळपास 10 ते 15 पावलांचं रनअप आहे सौरभसाठी. हा चेंडू मात्र बीमार, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. बीमार चेंडू आहे. बीमार चेंडू म्हटल्यानंतर फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचा चेंडू हाताळला जातो. त्यामुळे एक धाव मिळेल आणि ह्या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्रीट. उघडा डोळे बघा नीट, या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्रीट. तुषार राईट आर्म, याला मात्र फोर्स केलेला आहे, चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमा पार, चौकार. चौकाराने धावसंख्येला वेग येतोय, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 7. एनके स्पोर्ट खांडवल विरुद्ध हर्षित 11 टेंबरपाडा या दोन संघामधील आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आपण पाहतोय. ऑलराऊंडी लेग त्रिफळाची, ऑलराऊंडी लेग त्रिफळाची झालेला आहे. कसं असतं ना, घराचं दार जर तुम्ही उघडं ठेवलं की चोरी होणारच आहे. घरात पूर्णपणे यष्टीनं मोकळं ठेवलं होतं, उघडं ठेवलं होतं, असं म्हणतात ना, आ बैल मुझे मार, तसं झालेलं आहे. ऑलराऊंडी लेग त्रिफळाची. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. लोअर फुलटॉस चेंडू होता, उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन फाईन लेग किंवा लॉंग लेगला खेळायचं होतं, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. संपर्क मात्र झाला तो मात्र बॉल आणि यष्टीचा. पहिले यश मिळून देतोय आपल्या संघाला तुषार. खूप चांगली गोलंदाजी म्हणता येईल सुभाष धुमाळ, कारण या षटकाचा विचार जर आपण केला तर फक्त 7 धावा दिलेल्या आहेत आणि महत्त्वपूर्ण सफलता, किफायती गोलंदाजी बघायला मिळाली. नक्कीच चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालेली आहे. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे तो विनीत भगत. याला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, चेंडू हवेत, गोलंदाज येतो चेंडू आणि सहज सोपा सुंदर झेल, सॉफ्ट डिसमिसल.
सलामीचे दोन्ही फलंदाज गवळी सर आपण पाहतोय अगदी स्वस्तात बाद झालेले आहेत आणि जो फलंदाजी करण्याचा निर्णय या फलंदाजी करणाऱ्या संघाने घेतलेला आहे तो थोडासा आता अंगलट आहे त्यांना पाहायला मिळतोय. बऱ्याचशा वेळेला असं होतंय, कारण आपण पाहतोय की मागच्या आठवड्याचं एक न्यू 40ची स्पर्धा झाली. कारण ही स्पर्धा जी आहे या स्पर्धेचे सर्व सन्माननीय प्रताप शेठ पाटील आहेत, रिग्नेश पाटील आहेत आणि न्यू 40 जी संघटना आहे त्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रताप शेठ पाटील आहेत. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा झाली. त्या ठिकाणी सुद्धा शेवटच्या मॅचला निर्णय घेतला होता ते बॅटिंग करण्याचा आणि तो अंगलट आला. त्या ठिकाणी स्वयंभू पायगाव हा संघ चॅम्पियन ठरला. तर नवीन फलंदाज आपण लवकर मैदानामध्ये पोहोचायचं आहे. संकेत पहिल्या चेंडूवर यश मिळाले त्यामुळे मनोधैर्य जबरदस्त वाढलेलं असणार आहे. पुन्हा मार्गस्थ होईल राईट आर्म. यावेळेला मात्र पुन्हा अपील केलं जात आहे. अपील करण्यामध्ये उत्साह जास्त ओव्हरथ्रो होणार आहे. धावबाद करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र डायरेक्ट हिट झालं नाहीये आणि त्यावर ओव्हरथ्रो पंचांचा इशारा येतो लेग बाय. जोरदार अपील केलं होतं पण अपील करण्यामध्ये सुभाष मला उत्साह जास्त दिसला, आत्मविश्वास अजिबात नव्हता. मात्र एक गोष्ट आहे की चांगली गोलंदाजी बघायला मिळते कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि धावसंख्या अजूनही थांबलेली आहे ती म्हणजे 8. 4 षटकांची मॅच आहे. संकेत राईट आर्म. याला पुन्हा एकदा अगदी चांगला चेंडू होता, खोदून काढलेला आहे. चेंडू सरळ जातो मिडॉनला. पहिली धाव अतिशय वेगात. क्षेत्ररक्षक नाहीये, धावबादची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. बाद होणारा फलंदाज आणि नवीन येणारा फलंदाज आपण 30 सर्कलची रेषा क्रॉस होणं गरजेचं आहे. नाही खरं तर जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळतात ना तेव्हा ह्यानंतर जी जोडी खेळत असते खेळाडू कक्षामध्ये जो ह्यानंतर येणारा बॅटर असतो त्याने सज्ज राहायचं असतं. 20 क्रिकेटमध्ये आपण बघितलं की 2-2 बॅटर सज्ज असतात पॅड बांधून. त्याचं कारण वेळेसंदर्भात असतं, अन्यथा फार मोठा फाईन दंड भरावा लागतो. तुम्ही वेळेपूर्वी जर आला नाहीत, वेळेपूर्वी षटके पूर्ण केली नाहीत तर तुम्हाला एक दंड आणि डिसिप्लिनरी तुम्हाला एक डिसिप्लिन असते त्या ठिकाणी. डिसिप्लिन तुम्हाला ठेवावीच लागते. याला लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. NK स्पोर्ट्स खांडोबाल संघाला अक्षरशः गिरी पत्करलेली आहे फलंदाजाने. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. काय गोलंदाजी बघायला मिळते कारण पहिल्या षटकात आपण बघितलं होते तुषाराची खूप चांगली गोलंदाजी, अचूक मारा बघायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा संकेत जे कॅप्टनने ज्याला संकेत दिले त्या अनुसरून तो गोलंदाजी करतोय आणि समोरच्या संघाला संकेत देतोय की मात्र माझ्या गोलंदाजीमधून तुम्हाला धोका आहे. आता बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे मानव म्हात्रे. म्हात्रे म्हटल्यानंतर लगेच आठवण होते भिकू म्हात्रे. संकेत राईट आर्म. याला मात्र अपील केलं जाते. चेंडू जाईल डी फाईन लेग सीमा पार चौकार. बॅट आणि पॅट झाला होता. खरं तर अपील जोरदार केलं होतं. पंचांच्या नजरेतून या गोष्टी सुटणार नाहीत. आमचे 4ही पंच असे आहेत ना, एकतर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4ही पंच सुरुवातीला उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून आहेत. फारुख बार्डे असतील, शकील कुट्टे असतील, शानू कुरेशी असतील, परेश महाजन असतील, हे 4ही जे पंच आहेत 4ही उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. यावर मात्र इनसाइड आउटचा फटका, चेंडू हवेत आणि डीप कव्हरला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचा आहे. काय गोलंदाजी झालेली आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम माहिती ती या षटकामध्ये किती फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे.
मध्ये अप्रतिम गोलंदाजी संकेत बॅटिंगसाठी आलेला आहे जितेश आकाश. याला मात्र पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग बरोबर नाही, सोपा सुंदर झेल होतोय तो मिड ऑफ वाईडिश मिड ऑफला. स्कोर जो आहे 22, लोवेस्ट स्कोर आहे 22 ही धावसंख्या पार होईल का? तर धावसंख्या झालेली 13 आणि 6 फलंदाज बाद झालेले आहेत. आपण धावफलकावर नजर टाकली तर 5-1-1-0-0-4 म्हणजे एखाद्या शहराचा पिनकोड क्रमांक भासतोय. याला मध्ये स्लॉक केलेला आहे आणि चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. पहिला एक आत्मविश्वास भरा फटका बघायला मिळाला. यावेळेला मात्र चेंडू सोडून दिला होता. छोड द्या जाय मार द्या जाय असं नसतं खरं म्हणजे. खरं तुम्ही प्रयत्न करायला हवा, सकारात्मक प्रयत्न करायला हवा. चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा उजव्या स्टेजच्या बाहेर होता पण चांगला चेंडू म्हणताय. निर्धावच्या रूपानं चेंडू. पुढचा चेंडू यावर मात्र ड्राईव्ह केलेला चेंडूला मिड विकेटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, धोकादायक ठरू शकतोय. हे बघितल्यानंतर मात्र पुन्हा आपली पावलं मागे वळतायत नॉन स्ट्रायकरच्या बॅटरची. एकच धाव. धावसंख्या होते 20. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या 20. तब्बल 6 फलंदाज बाद झालेले आहेत. अजून दुहेरी धावसंख्या कुठल्याही बॅटरला पार करता आलेली नाहीये. याला आडव्या बॅटनं फटका जागेवरनं खेळला होता. टायमिंग तितकंच चांगलं नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 21. या षटकातील शेवटचा चेंडू असावा. धावसंख्या झालेली आहे 21. आज गितेश माळी आणि चिराग माळी काहीतरी रणनीती आखताना दिसत आहेत. माळी ब्रदर्स. हा चेंडू मात्र स्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या स्टीच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 22. एक मात्र लोवेस्ट धावसंख्या जी आहे त्या धावसंख्येला स्पर्श झालेला आहे. या स्पर्धेमध्ये लोवेस्ट धावसंख्या 22. यावेळी एक चांगला फटका, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेकडे आणि लॉंग ऑन सीमा पार होईल. 4 धावा. धावा होते. आता या षटकात मात्र 13 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या जी झालेली आहे ती 26. आणि अजूनही शेवटचं षटक 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुभाष तुम्हाला मला असं वाटतं या षटकामध्ये जर 15 पेक्षा धावसंख्या वाढली, धावा आल्या तर 40+ एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. कारण या मैदानावर फ्लड लाईटची कुठल्याही प्रकारे व्यवस्था नाही. व्यवस्था होणार आहे पण ती मात्र संडे पासून. इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल तो वाईड ऑफ लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. 2 धावा पूर्ण होत आहेत. ओव्हरथ्रो होतोय. दुसरी धाव होतील का? नेम साधला जात नाही. ज्या ठिकाणी खरं तर 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या होती 25. 25 29 29. मी सांगितलं की 15 पेक्षा जास्त धावा झालेल्या. 40+ ही धावसंख्या बऱ्याचशा वेळेला घातक ठरू शकते. अनिकेत बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल.
फटका सरळ जातो तो, कुठलाही क्षेत्ररक्षक बॅकअप करण्यासाठी नाही, त्यामुळे बॉलरने प्रयत्न सुद्धा केला नाहीये डायरेक्ट हिट करण्याचा. धावसंख्या झालेली आहे 30. खास करून लोअर मिडल ऑर्डरला सेलार अनिकेतने चांगली बॅटिंग केली आहे. गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, झेल सुटतोय. धावसंख्या झाले 31. अजूनही षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे जर फटके लागले तर 40 पर्यंत धावसंख्या एक चांगली धावसंख्या ठरणार आहे. याला फटका, गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळला चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये, झेल घेतोय. धावसंख्या 31. या षटकामध्ये जर आपण बघितलं, पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या होत्या, त्यानंतर कमबॅक करताना पाहतोय गोलंदाजाला प्रशांतला. प्रशांतने मागच्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती. स्लोवर 1, चेंडूचा वेग कमी केला, धावबाची शक्यता आहे. हे पहा, प्रशांतने कुठल्याही प्रकारची रिस्क घेतलेली नाहीये. 32 धावा, शेवटचा चेंडू आहे, धावसंख्या आहे 32. हा चेंडू टाकल्याबरोबर लगेचच समोरच्या संघाने, बॅटिंग करणाऱ्या संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. याला स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क होत नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि याचबरोबर फलंदाज धावबाद. एक समाधानकारक धावसंख्या उभी केली आहे. 34 धावांचं लक्ष्य आहे, 24 चेंडू आणि 34 धावा. आणि या धावांचा पाठलाग यशस्वीरित्या होतोय की मात्र एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते, हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक. आज खरंच खूप चांगलं समालोचन त्यांनी केलेलं आहे, सुमधुर आवाज, आणि त्याला नेहमीच आम्ही म्हणतो की कॉम्प्युटर कॉमेंटेटर. तर सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक, कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि सलमीजोडी मैदानामध्ये देखील पाठवायचे आहे. सलमीजोडी मैदानामध्ये येते. आव्हाने ते 34 धावांचा सरासरीचा विचार केला तर 8.50च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकायला लागतील. हर्षित 11 टेमघरपाडा संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. देखते दोस्तों, आज की शाम किस टीम के रहते नाम. NK स्पोर्ट्स खांडवल विपक्ष हर्षित 11 टेमघरपाडा या दोन संघामधील पहिल्या दिवसामधील शेवटची लढत पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना 33 धावा निर्धारित 4 षटकांमध्ये कुठून घडल्यात खांडवल संघाने. खांडवल संघाची नक्कीच बिकट स्थिती होती या पहिल्या 2 षटकामध्ये. त्यानंतर चांगली धावसंख्या उभारण्यात हा संघ यशस्वी ठरलेला आहे. खास करून आपण पाहतो अनेक शेलारची फलंदाजी, ज्याच्या फलंदाजीवर एक सन्मानजनक स्कोअर पर्यंत हा संघ पोहोचलेला आहे. जय जोशी इथे मात्र फुलटॉस चेंडू
आणि फुलटाचा समाचार घेताना आपण बघतोय चेंडूला पाठवून दिलेला आहे लॉंग ऑन रिझन मधून. फ्लॅन मेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. आव्हान आहे ती 34 धावांचा. चौकारानं आपला अकाउंट ओपन केलं फलंदाज तुषार जोशी याने. पहिल्या दिवसामध्ये शेवटची लढत आपण बघतो टेमखरपाडा विरुद्ध खांडवाल या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने आज चांगली कामगिरी केलेली आहे. इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधता आलेलं नाही. मिड ऑन रिझल्टमध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या 5 वर पोहोचते. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना आपण पाहतोय. आज संपूर्ण दिवस दोन्ही संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. मात्र हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. इनसाइड आउट सुरेख फटका कव्हर आणि चेंडू निघून जाते कव्हर रिझन मध्ये. प्रयत्न चांगला पाहायला मिळते. प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेलेली नक्कीच एक एक धाव खूपच सामन्यामध्ये महत्वाची असते. 3 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 3 धावेने धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 3 ने टेमघरपाडा संघाची पोहोचते ते 8 वर. 34 लक्षाचा पाठलाग हर्षित 11 टेमघरपाडा संघ करतोय. पहिलं षटक मार्ग असतं जय जोशी पहिलं षटकात आलतोय तर सामना करेल यावेळी फलंदाज तुषार जोशी. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. हा चौकार धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. पहिलं षटक मार्गस्थ जय जोशी पहिल्या षटकामधील शेवटचं चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला आहे. इथं मात्र सुरेख फटका कडक वॉट शॉट चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ रिझन मधून सी माबार झन्नाटेला चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या वेगाने वाढते. धावफलक लॉट डॉक्टर गवळी सर आपल्यापर्यंत पोहोचवतील. उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस. यस डेफिनेटली पहिली मॅच जी होईल अर्थात वरालदेवी ताडाळी विरुद्ध मुर्तुजा स्पोर्ट्स पहिली मॅच होईल बरोबर 10 वाजता सुरू होईल. दुसरी मॅच वायएम स्पोर्ट्स विरुद्ध श्रीराम चरणीपाडा. तिसरी मॅच जी होईल ती म्हणजे रिग्नेश 11 राहणाल म्हणजे स्थानिक संघ आहे जोहान स्पोर्ट्स. चौथी मॅच असणार आहे अमान स्पोर्ट्स विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे आणि पहिला सामना नक्कीच ठीक 9 वाजता सुरू होईल. 8:30 वाजता दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचा आहे. 9:30 वाजता पहिली मॅच खेळणारे दोन्ही संघांनी 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 9:15 वाजता टॉस केला जाईल आणि 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. इथे मात्र चेंडू अडवला जातोय. एक रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या एका धावेने वाढून होते आपल्याकडे 18 धावा. 34 लक्षाचा पाठलाग हर्षित 11 टेमघरपाडा संघ करतोय. विनीत भगत गोलंदाजी ट्रॅकवर.
इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. मिडविकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तोपर्यंत फक्त एक सिंगल रन घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. सिंगलने धावपळ घालता ठेवलेला आहे. विनीत भगत टिचून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 19. विनीत भगत या गोलंदाजाने चांगली प्रभावित कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे आणि इथे देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. क्लीन बॉल अराउंड लेग आणि त्रिफलाबाद. इम्प्रेस फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र थोडा स्वतःला क्लीन बॉल करून घेतलेला आहे फलंदाजाने. करताना तुषार जोशी ज्याने बाद होण्यापूर्वी या 3 चौकांच्या मदतीने या 14 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेले आहे. विनीत भगत राईट मोर द स्टंप. जोरदार अपील पंच संमत नाहीत. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 20. इथून 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे हर्षित एलेवन टेमघरपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. आजच्या पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहतो खांडोळ विरुद्ध टेमघरपाडा या 2 संघामध्ये. इथे मात्र मिशाईन फटका फसलेला आहे. एस्ट्रोक चेंडू खाली झेल आणि झेलपाची रूपाने फलंदाज बाद. समाप्त झालेल्या 2 षटकांत समाप्त टेमघरपाडा संघाची धावसंख्या धावपेगड 10च्या सरासरीने 20. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये इथून 14 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 7च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा जवळ लागतील टेमघरपाडा संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. विनीत भगत यांनी नक्कीच चांगली कामगिरी केलेली आहे कारण आपल्या षटकामध्ये 4 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. गोलंदाजीमध्ये दुसरा बदल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जयेश शेलार येतोय. इथे मात्र खडे स्टँड अँड डिलिव्हर चेंडू निघून जातोय. या लॉंगच्या वरून सीमा पार लागत 6 षटकार. भूषण मात्र ऑन फायर. धावसंख्या 6ने वाढून वेगाने होते ती 26 धावा. जयेश शेलारचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. इथे मात्र वापसी करताना आपण पाहतोय वारवर फलोटवर करताना गोलंदाज. पहिले चेंडू षटकाराने त्यानंतर चेंडू मात्र निर्धाव. धावसंख्या स्थिर 26 धावा. तिसरे षटक मार्गस्थ आहे. आव्हान येते 34 धावांचं. जयेश शेलार सामना करेल फलंदाज भूषण मात्रे. इथे ऑन साइडला चेंडू टोललेला मिडविकेट रिझन मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण होता. ओ थ्रू झालेला मात्र एका धावेच समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 27 धावा. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये इथून आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम सांगतात की 7 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या दिवसामधील हा शेवटचा सामना टेमघरपाडा विरुद्ध खांडवाल या 2 संघामध्ये. इनसाइड आउट. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावेने धावफलकामध्ये बदल. धावसंख्या वाढून झालेली ते धावफलकावर 19 धाव 29. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 8 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. रूम बनवून खेळलेला आहे फटका. कडे या क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तिथे फलंदाज धावचीत होतोय. भूषण मात्र हा बाद होताना
तर मैदानामध्ये पाठवायचं आहे. कृपया आपल्याकडे वेळ कमी आहे. धावसंख्या धावपलकावर झालेले ती 30 इथून 4 धावांची अजून आवश्यकता आहे हर्षित एलवन टेमघरपाडा या संघाला. न्यू बॅटर प्रफुल्ल. जय शल्लार गोलंदाजी ट्रॅकवर दूरवरच्या टोकाकडून पुन्हा एकदा सज्ज होईल. सामोर जाईल फलंदाज प्रशांत जो वैयक्तिक 3 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 2 चेंडूचा सामना आतापर्यंत त्याने केलेला आहे. इथं मध्ये कट केलेल्या चेंडूला पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 31 धावा 31 आणि 3 षटकांची देखील समाप्त झालेली आहे. तर 3 षटकांची समाप्तीनंतर हर्षित एलवन टेमघरपाडा संघाची धावसंख्या झालेली ती धावपेलकर 3 बाद 31 आणि इथून 3 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये. म्हणजे इक्वेशन तिसऱ्यांदा आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. गवळी सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये देखील हेच इक्वेशन पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतरच्या सामन्यामध्ये देखील एक इक्वेशन आणि शेवटच्या सामन्यामध्ये देखील हेच इक्वेशन. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. मानव मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. तर सामनाकरी फलंदाज प्रशांत. मानव मात्र पाहूया प्रशांतला शांत ठेवतोय का, कारण 6 चेंडूमध्ये केवळ 3 धावांची आवश्यकता आहे. शेजारी वाढलेत आपण पाहतोय. क्लोज क्षेत्ररक्षण अमरेला फिल्डिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबल अडवण्यासाठी नक्कीच ही रणनीती आखली गेलेली आहे. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र रणनीती सफल होताना झेलपात्रपणे फलंदाज बाद. कहानी में ट्विस्ट और मैच बनती हुई सुपरहिट. आणखी एक फलंदाज बाद. कूल क्लाइमेट बट हॉट क्रिकेट. ठंडी में भी गर्मी का एहसास. गरम मुकाबला गरम मॅच आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कोणचे नक्कीच इशारा करत आहेत. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. वॉट मॅच. पैसा वसूल सामना. प्रताप पाटील साहेब रिग्नेश पाटील साहेबांच्या माध्यमातून येतो झाके. अभी बहुत कुछ बाकी. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेले आणि काम 25. तो आज की शाम हर्षित एलवन टेमघरपाड़ा के नाम. अभिनंदन हर्षित एलवन टेमघरपाड़ा एंड हार्ड लाइफ